नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 जून 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 जिंकणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण ठरलेले आहेत? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, सुदर्शन पटनायक असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सुदर्शन पटनायक असं त्यांचं नाव आहे. रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026चं विजेतेपद यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? तर परीक्षेसंबंधित फसवणूक आणि बनावट प्रश्नपत्रिका फुटल्याला आळा घालण्यासाठी भारताने 22 जूनपर्यंत टेलिग्रामवरती तात्पुरती बंदी घातलेली आहे. तर वर्तमानमध्ये टेलिग्रामचे CEO कोण आहेत? तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पावेल दुरोव असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, टेलिग्राम या ठिकाणी बॅन करण्यात आलेला आहे. बरोबर. टेलिग्रामचे वर्तमानमधील CEO आहेत पावेल दुरोव. टेलिग्रामचे फाउंडर हे दोघ जण आहेत, निकोलाई दुरोव आणि पावेल दुरोव. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर बी मध्ये आहे ॲडम मोसेरी, हे आहेत इंस्टाग्रामचे या ठिकाणी CEO. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक ए मध्ये आहेत मार्क झुकरबर्ग, हे आहेत या ठिकाणी कशाचे? तर या ठिकाणी व्हॉट्सअपचे या ठिकाणी CEO आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. बरोबर. टेलिग्राम आज बॅन झालेला आहे कारण की या ठिकाणी पेपर फसवणुकीबद्दल किंवा पेपर फुटीबद्दल कदाचित व्हॉट्सअप सुद्धा या ठिकाणी बॅन होऊ शकतं. मग आपली जी काही PDF आहे याच्याबद्दल काही जणांनी प्रश्न विचारले आहेत, तर टेन्शन घेऊ नका. आपलं जे काही PDF आहे तुम्हाला व्हॉट्सअपलाच या ठिकाणी भेटणार आहे. व्हॉट्सअप ग्रुपला मी तुम्हाला ॲड करून घेणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे? या 6 महिन्याच्या PDF साठी 99 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. या 99 रुपयाच्या पेमेंटमध्ये तुम्हाला जानेवारी 2026 ते जून 2026, जून महिना संपला की 1 जुलै 2026 ला तुम्हाला PDF दिली जाईल व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये. पेमेंट करून या व्हॉट्सअप नंबरला 96730586 या व्हॉट्सअप नंबरला मला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला ग्रुपला ॲड करून ठेवतो. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. कोणत्या राज्याच्या सारिंदा या पारंपरिक वाद्याला GI टॅगची मान्यता मिळालेली आहे? बरोबर. तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सारिंदा असं या ठिकाणी ट्रॅडिशनल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजेच पारंपरिक संगीत जे काही वाद्य आहे त्याला या ठिकाणी GI टॅग मिळालेला आहे. आणि हे या ठिकाणी त्रिपुराचं 4थ्या क्रमांकाचं GI टॅग आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? तर त्रिपुरा राज्याच्या सारिंदा या पारंपरिक वाद्याला GI टॅगची मान्यता मिळालेली आहे. मग लगेच काय करूया, बाकीच्या वेगवेगळ्या राज्यांमधील जे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी GI टॅग मिळालेले आहेत. जसं की कांचीपुरम सिल्क, तंजावर पेंटिंग्स, सेलम फॅब्रिक हे आहेत तमिळनाडूचे GI प्रोडक्ट्स. त्यानंतर बनारसी साड्या, लखनौ चिकन, आग्रा दुरी हे आहेत उत्तर प्रदेशचे या ठिकाणी GI टॅग प्रोडक्ट्स. त्यानंतर अल्फोन्सो आंबा, पैठणी साड्या, कोल्हापूर चप्पल हे आहेत महाराष्ट्रातील GI टॅग्स प्रोडक्ट्स. त्यानंतर बावनबुटी साडी फॅब्रिक, पाथरकट्टी दगडी हस्तकला, पीडिया पेंटिंग हे आहेत बिहारचे लेटेस्ट या ठिकाणी GI टॅग सर्टिफिकेशन मिळालेले प्रोडक्ट्स. त्यानंतर माताबारी पेरा, रिसा आणि पाचरा, त्रिपुरा क्वीन अननस, त्रिपुरा सारिंदा हे आहेत या ठिकाणी त्रिपुराचे GI टॅग सर्टिफिकेशन प्राप्त झालेले प्रोडक्ट्स. बरोबर. तर त्रिपुरामधील सारिंदा या प्रोडक्ट्सला या ठिकाणी GI सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. त्रिपुरा स्थापना 21 जानेवारी 1972, मुख्यमंत्री माणिक साहा, राज्यपाल इंद्रसेना रेड्डी नल्लू, राजधानी अगरतला. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान सेपहिजाळा आणि राजबारी आणि 2 महत्त्वाचे धरण गुमाटी आणि डंबूर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. कर्करोग उपचार अधिक बळकट करण्यासाठी कोणत्या राज्याने 300 कोटी रुपयांच्या सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, कर्करोग उपचार अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी नागपूरमधील
हिंगणा तालुक्यातील भासोली येथे 30 हेक्टर जागेवरती हा या ठिकाणी प्रकल्प उभारला जाणार आहे आणि या सायक्लोट्रॉन प्रकल्पाला या ठिकाणी मंजुरी दिली आहे, ज्याच्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने जवळपास 300 कोटी रुपयाच्या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे. याचा मागचा उद्देश काय, तर यामुळे मध्य भारतामध्ये कर्करोगाचे निदान आणि उपचारासाठी लागणाऱ्या रेडिओ आयसोस्टोपची उपलब्धता या ठिकाणी वाढेल आणि या ठिकाणी जे काही बरं होण्याचे चान्सेस आहेत ते या ठिकाणी वाढणार आहेत रुग्णांचे. तर पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्राबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 1 मे 1960. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा, राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली, संजय गांधी, ताडोबा आणि 4 महत्त्वाचे धरण उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न क्रमांक 4. टाइमच्या 2026 मधील क्रीडा क्षेत्रातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये स्थान मिळवणारी टिंबटिंब ही एकमेव भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, स्मृती मंधाना असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? स्मृती मंधाना असं त्यांचं नाव आहे. टाइमच्या 2026 मधील क्रीडा क्षेत्रातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये स्थान मिळवणाऱ्या या ठिकाणी एकमेव भारतीय या ठरल्यात. विशेष म्हणजे एकमेव भारतीय ठरल्यात, ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. भारत आणि कोणत्या देशाने पॅरिस करारा अंतर्गत संयुक्त पतपुरवठा यंत्रणेसाठी नियम स्वीकारलेले आहेत? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत आणि जपान देशाने पॅरिस करारा अंतर्गत संयुक्त पतपुरवठा यंत्रणेसाठी नियम स्वीकारलेले आहेत. उद्दिष्ट काय ते लिहून घ्या. या करारामुळे भारत आणि जपान यांच्यामध्ये हरितगृह वायू उत्सर्जनासाठी आळा घालणाऱ्या कमी कार्बन तंत्रज्ञानाचा प्रसार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे. दुसरा पॉइंट, या आराखड्यामुळे जपानला भारतातील कमी कार्बन तंत्रज्ञान प्रकल्पाला निधी देणे, कार्बन क्रेडिट्स निर्माण करणे आणि दोन्ही देशांच्या हवामान विषयक उद्दिष्टांसाठी त्याचा वापर करणे शक्य होणार आहे. तर पर्याय क्रमांक डी, जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जपानबद्दल सांगायचं म्हटलं तर पंतप्रधान आहेत साने ताकाची, राजधानी आहे टोकियो, चलन वापरलं जातं जपानी येन, भाषा वापरली जाते जापनीज. पुढचा प्रश्न क्रमांक 6. संपूर्ण भारतामध्ये प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने योग पार्क पोर्टल सुरू केलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आयुष मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आयुष मंत्रालयाने काय केलेलं आहे? योग पार्क पोर्टल सुरू केलं आहे, ज्याच्या मागचा उद्देश तर या ठिकाणी देशभरातील विद्यमान सार्वजनिक उद्योगांना या ठिकाणी योग, ध्यान आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणाऱ्या सामुदायिक स्वास्थ्य केंद्रांमध्ये रूपांतरित करणे हे आहे. उद्योगांना नाही, उद्यानांना. बरोबर, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. योग पार्क पोर्टल भारतभरातील सार्वजनिक उद्यानांना योग, ध्यान आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी सामुदायिक या ठिकाणी जे काही आरोग्य केंद्र असतात, बरोबर की नाही, पब्लिक हेल्थ सेंटर जे काय असतात, बरोबर, त्याच्यामध्ये रूपांतरित करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. बरोबर, या ठिकाणी मी तुम्हाला इग्नाइट अकॅडमी बद्दल थोडंसं सांगतो. या ठिकाणी स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅच त्यांनी सुरू केलेली आहे. जसं की MPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतात ज्याच्यामध्ये बरेच प्रश्न स्टेट बोर्डच्या पुस्तकामधून डायरेक्ट विचारले जात असतात, तर त्याच्यावरतीच ही या ठिकाणी बॅच असणार आहे. या ठिकाणी 5वी ते 12वीच्या सर्व विषयांच्या स्टेट बोर्ड पुस्तकाचे क्रक्स लेक्चर्स या बॅचमध्ये असणार आहेत. लेक्चर रेकॉर्डेड असणार आहेत, किती वेळेस पण तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी ह्या बॅचची किंमत 999 होती, परंतु या ठिकाणी 90% ऑफर लावून या बॅचची किंमत 99 रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. ही बॅच तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहे आणि त्या ॲप्लिकेशनची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. एक्सरसाइज पिच ब्लॅक कोणत्या देशाद्वारे आयोजित केला जातो? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ऑस्ट्रेलिया या देशाद्वारे एक्सरसाइज पिच ब्लॅक या ठिकाणी आयोजित केला जातो. 2 पॉईंट लिहून घ्या. भारत इतर 18 देशांसोबत 20 जुलै ते 7 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये पिच ब्लॅक 2026 या सरावामध्ये सहभागी होणार आहे. दुसरा पॉईंट, एक्सरसाइज पिच ब्लॅक हा रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्सद्वारे आयोजित एक द्विवार्षिक बहुराष्ट्रीय हवाई सराव आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ऑस्ट्रेलिया, पंतप्रधान आहेत अँथोनी अल्बानीज, राजधानी आहे कॅनबेरा, चलन वापरलं जातं ऑस्ट्रेलियन डॉलर. पुढचा प्रश्न क्रमांक 8. हमाटालिवा मॉलिंगोट नावाची लिंक्स कोळ्याची नवीन प्रजाती अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये सापडलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, मेघालय
हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तुम्ही म्हणताल सर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात का? तर हो, निश्चितच अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. कदाचित फिरून विचारलं जाऊ शकेल की मेघालयमध्ये सापडलेल्या लिंक्स कोळ्याची जी काही नवीन प्रजाती आहे त्याचं नाव काय आहे? तर हमाटालिवा मॉलिंगोट या नावाची आहे ती प्रजाती. ठीक आहे. मेघालय. स्थापना 21 जानेवारी 1972. मुख्यमंत्री कॉनॉर्ड संगमा, राज्यपाल CH विजयशंकर, राजधानी शिलाँग. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान नोकरेक, बालप्रक्रम, बागमारा. 3 महत्त्वाचे धरण लेशका, मावफालांग आणि क्रेम. पुढचा प्रश्न क्रमांक 9. आसामने खालीलपैकी कोणत्या पारंपरिक उत्पादनांना GI टॅग मिळून सांस्कृतिक वारसा आणि ग्रामीण व्यवस्थेला या ठिकाणी बळकटी दिलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, आसाम बांबू हस्तकला. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? एक पॉइंट लिहून घ्या. राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे महत्त्वपूर्ण संरक्षण करण्याबरोबरच स्थानिक कारागिरांच्या उपजीविकेला आणि ग्रामीण व्यवस्थेला या ठिकाणी चालना देणे या उद्देशाने या ठिकाणी अशा प्रकारचे GI टॅग सर्टिफिकेशन दिले जातात. बरोबर का नाही? ठीक आहे. आसाम. स्थापना 26 जानेवारी 1950. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा, राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, राजधानी दिसपूर. या ठिकाणी 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान काझीरंगा, मानस, दिब्रू सैखवा, रायमोना, देहिंग पटाई आणि 2 महत्त्वाचे धरण पगलडिया आणि सुबानसिरी. पुढचा प्रश्न क्रमांक 10. जागतिक मगर दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, कालच्या दिवशी दरवर्षी 17 जूनला आपण या ठिकाणी जागतिक मगर दिवस म्हणून साजरा करतो. 2 पॉइंट लिहून घ्या. मगरींच्या लुप्त होत चाललेल्या प्रजातींचे संरक्षण करणे आणि त्यांच्या संवर्धनाबद्दल जगभरामध्ये जनजागृती निर्माण करणे हा या दिवसाच्या मागचा मेन उद्देश आहे. आणि 2026 ची थीम काय? तर लिहून घ्या, लिगसी इन एव्हरी स्केल. अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ 2026. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जून जागतिक दूध दिवस, 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जून जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानंतर 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. त्यानंतर 26 जून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 11. शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य योजना पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, उत्तर प्रदेश. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्यामध्ये पात्र शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांच्या आश्रित कुटुंबातील सदस्यांना प्रतिवर्ष 5 लाखापर्यंतच्या कॅशलेस वैद्यकीय उपचारांची सुविधा मिळते. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. तर पर्याय क्रमांक B, उत्तर प्रदेश. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जाता जाता उत्तर प्रदेश बद्दल आपण रिव्हिजन टाकून जाऊया. स्थापना 24 जानेवारी 1950. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, राजधानी लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रिहंद नावाचं. शेवटचा प्रश्न, शेरू क्लासिक 2026 कोठे आयोजित करण्यात आलेला होता? तर पर्याय क्रमांक B, भारत मंडपम. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मला कमेंट करून सांगा, हे जे काही भारत मंडपम आहे हे जे काही ठिकाण आहे, सेंटर आहे, नेमकं कोणत्या ठिकाणी आहे एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या राज्याने नाश्ता आणि दूध योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे? बरोबर, राजस्थान, तेलंगणा, गुजरात की आसाम? तर ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.